क्षणात होत्याचं नव्हतं झालं। घोडेमाळच्या निर्जन शिवारात मिसिंग असलेले दत्तात्रय ओंबासे मृतावस्थेत आढळून आल्यानं संपूर्ण परिसर हादरला। वडजल, वळई, मरगळवाडी आणि पानवण हद्दीच्या त्रिकोणी शिवाराजवळ असलेल्या घोडेमाळ परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली। ढाकणी येथील दत्तात्रय नारायण ओंबासे हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते। अखेर त्यांचा मृतदेह एका बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय ओंबासे हे दिनांक 20 पासून बेपत्ता होते। त्यांच्या पत्नी रोहिणी ओंबासे यांनी मसवड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता। आज घोडेमाळ परिसरात शेळी चारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एक बेवारस इलेक्ट्रिक स्कूटी संशयास्पद अवस्थेत दिसून आली। त्यांनी तात्काळ वळई गावचे पोलीस पाटील अटपाडकर यांना माहिती दिली। घटनास्थळी पाहणी करताच संशयास्पद परिस्थितीत दिसून आल्यानं मसवड पोलिसांना कळवण्यात आले। माहिती मिळताच मसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तपासादरम्यान दत्तात्रय ओंबासे हे बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। प्राथमिक माहितीनुसार साडीपासून तयार केलेल्या दोरीच्या सहाय्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। घटनास्थळी त्यांची बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटी देखील उभी असल्याचं दिसून आले। हीच स्कूटी घेऊन ते घरातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच मसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। सध्या पोलिसांकडून पंचनामा सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास मसवड पोलीस करत आहेत। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।